जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। आरोग्य विभाग जो आहे त्या विभागामध्ये किती रिक्त पदं आहेत, किती मंजूर पदं आहेत आणि किती पदांवर पदभरती होऊ शकते या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा, माहिती अधिकार नियम जो आहे 2025चा, या नियमानुसार हा एक प्रसिद्धीपत्रक आहे, RTI आहे, तो आपल्यासमोर आलेला आहे आणि त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। तर एका विद्यार्थ्याने RTI टाकला होता आणि त्याचं उत्तर जे आहे ते आरोग्य विभागाकडून 24 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेलं आहे आणि त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, माहिती अधिकार अधिनियम 2005 म्हणजे जो RTIचा एक अधिनियम आहे 2005 मधला, तो खूप महत्त्वाचा आहे। DMERची जी पदभरती होत असते त्या DMERच्या पदभरतीमध्ये, तसेच आरोग्य विभागाची जी पदभरती आहे या पदभरतीमध्ये नॉन टेक्निकचा जो काही सिलेबस असतो त्या सिलेबसमध्ये हा तुम्हाला पॉईंट सिलेबसला असतो। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा जो सब्जेक्ट आहे हा तुम्हाला सिलेबसला असतो, त्यामुळं तुम्ही याच्याविषयी अधिक माहिती घेऊन ठेवा, तुम्हाला परीक्षेसाठी खूप उपयोगी पडणार आहे। तर बघा, यामध्ये काय माहिती आहे, आरोग्य विभागाचा रिप्लाय आलेला आहे। एका विद्यार्थ्याने RTI टाकला होता, त्यावर आपला माहिती अधिकार अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे आणि सदर जे त्यांनी PDF दिलेली आहे जवळपास 11 पानांची, आणि त्यामध्ये माहिती दिलेली आहे की किती पदं मंजूर झाले होते, त्याच्यापैकी किती पदं भरण्यात आलेत आणि अजून किती पदं रिक्त आहेत, याबाबतचा पूर्ण जो तपशील आहे हा तपशील आरोग्य सेवा हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे हा जो मेन ऑफिस आहे त्या विभागाद्वारे देण्यात आलेला आहे आणि या माहिती आपण आज डिटेल्समध्ये पाहणार आहोत। तर याच्याबरोबर खूप मोठं PDF आहे बघा, खूप महत्त्वाची माहिती म्हणजे इथं गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेने त्याचबरोबर पदोन्नतीने जे पदं भरायचे आहेत या पदांचा एकूण रिक्त पदांचा मंजूर पदांचा जो तपशील आहे जून 2024 पर्यंत, त्याचा पूर्ण याच्यामध्ये आराखडा त्यांनी दिलेला आहे। जूनच्या नंतर बघा, जून टू डिसेंबर पर्यंत जे काही बाब आहेत याबाबत अजून काही माहिती आली नाही। याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं, शासनाचा आदेश आला होता आरोग्य विभागाला की जे डिसेंबरपर्यंत पद आहेत किती रिक्त आहेत, त्यापैकी जवळपास ग्रुप क चे 4 विभाग होते, 4 वेगवेगळ्या संवर्गाचे पद होते। त्यामध्ये स्टाफ नर्स असतील, त्याच्यानंतर औषध निर्माता असेल आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, आणि त्याचबरोबर अजून एक कोणतं तरी पद होतं, आणि ग्रुप ड याचे जितके काही मंजूर रिक्त पद आहेत त्यांचा तपशील मागवण्यात आलेला होता। तर जून 2024 पर्यंत आरोग्य विभागामध्ये काही रिक्त पदं वगैरे जे काय आहेत त्यांचा तपशील बघा। क संवर्ग, या गट क संवर्गामध्ये आतापर्यंत एकूण 2024-25 जून 2024 पर्यंत एकूण 32,318 एवढे पदं मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये सरळ सेवेने प्लस पदोन्नतीने भरायचे पदं आहेत। तर यामध्ये सरळ सेवा आणि पदोन्नतीने आत्तापर्यंत पदं भरण्यात आलेली आहेत 23,838 आणि आत्तापर्यंत देखील 8,480 जे पदं आहेत ग्रुप क चे आरोग्य विभागामध्ये सरळ सेवा प्लस पदोन्नतीने भरायचे ते रिक्त आहेत। त्याचबरोबर ग्रुप क चे 13,091 पदं मंजूर झाले होते, त्यापैकी 8,201 पदं भरण्यात आलेत, तसेच 4,890 जे पदं आहेत ते अजून देखील रिक्त आहेत। एकूण संदर्भ जर बघायचा म्हणला तर 45,409 पदं मंजूर करण्यात आलेत, त्यापैकी 32,039 पदं जे आहेत ते आत्तापर्यंत भरण्यात आलेलं आहेत पदोन्नती आणि सरळ सेवा पदभरतीद्वारे। रिक्त पदांची संख्या आहे 13,370, यापैकी काही जे पदं आहेत ते सरळ सेवेने, तर काही पदं पदोन्नतीने भरण्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि अजून देखील ते रिक्त आहेत। आणि विधानसभा निवडणुका लागायच्या आधी, त्याच्या आचारसंहितेच्या आधी एक
आरोग्य विभागाचं प्रसिद्धीपत्रक आले आणि त्याच्यावरून तरी असा अंदाज येतोय की लवकरच आरोग्य विभागाची पदभरती येण्याची शक्यता आहे। त्यामुळं मित्रांनो तुम्ही अभ्यास चालू ठेवा। तर आरोग्य विभागामध्ये जे काही वेगवेगळे मंडळ आहेत, या मंडळामध्ये सर्कल जे आहेत, या सर्कलमध्ये आणि पुणे सर्कलमध्ये आत्तापर्यंत एकूण मंजूर झालेले पद जे आहेत ते पद आहेत 32,318 आणि त्याद्वारे आत्ता भरून घेण्यात आलेले आहेत 23,838 आणि रिक्त आहेत बघा 8,480। तर यामध्ये सरळ सेवेने भरून घेण्यासाठी मंजूर झाले होते 24,204। तर त्यापैकी जे आहेत ते आत्तापर्यंत फक्त 17,855 पदं भरून घेण्यात आलेत आणि सरळ सेवेने भरायचे 6,349 पदं आत्तापर्यंत देखील रिकामे आहेत। त्याचा सुद्धा तपशील त्यांनी डिटेल्समध्ये दिलेला आहे। ग्रुप क चे जे पदं आहेत एकूण संवर्गातील त्या कोट्यामध्ये किती मंजूर पदं रिक्त आहेत त्याविषयी आपण तपशील पाहणार आहोत। जे लघु लंखलेखकचं किंवा वरिष्ठ लिपिकचे 145 पदं मंजूर झाले होते, त्यापैकी अजून देखील 97 पदं रिक्त आहेत। त्याचबरोबर कनिक लिपिसचे सुद्धा 963 पदं मंजूर झाले होते, 318 अजून देखील रिक्त पदं आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत लवकरच। तर बघा एकूण रिक्त पदं याचे 372 आहेत। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी। प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांचे सुद्धा एकूण 596 पदं मंजूर झाले होते, त्यापैकी 482 पदं भरून घेण्यात आलेले आहेत आणि 114 जे पद आहेत ते अजून देखील रिक्त आहेत। त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यकचे 450 पदं मंजूर झाले होते, 374 पदं भरून घेण्यात आलेले आहेत आणि 79 पदं अजून देखील रिक्त आहेत। तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गट क पुणे म्हणजे मलेरिया जे आहे त्या मलेरियामध्ये जवळपास 1669 एवढे पदं जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले होते, 1166 पदं भरून घेण्यात आलेले आहेत आणि 503 एवढे पदं अजून देखील रिक्त आहेत। त्यासाठी सुद्धा लवकरच भरती येऊ शकते आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अधिपरिचारिका या दोघांचाही तपशील आता सध्याच्या नोटिफिकेशनमध्ये मागवलेला आहे। 9,181 पदं एवढे मंजूर झाले होते अधिपरिचारिका, त्यामध्ये 6,952 भरून घेण्यात आलेले आहेत। 2,229 पदं जे आहेत अधिपरिचारिका, खूप महत्त्वाचं पद असतं हे आरोग्य विभागामध्ये हॉस्पिटलमध्ये, त्या जागा अजून देखील रिक्त आहेत आणि यामुळंच एक नोटिफिकेशनसुद्धा प्रसिद्ध झालं आणि असा अंदाज याच्यावरून मांडता येईल आपल्याला की 100% लवकरच विधानसभेच्या नंतर आरोग्य विभागाची पदभरती येऊ शकते। आरोग्य विभागामध्ये खूप सारे पदं जे आहेत ते रिक्त आहेत, यामध्ये सगळ्या पदांचा तपशील दिलेला आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये तुम्ही ज्या पदांसाठी फॉर्म भरून इच्छिता त्याबाबत जितके मंजूर पदं आहेत किंवा जितके काही रिक्त भरलेत पदं आणि रिक्त जे आहेत त्याविषयी तुम्ही सगळी माहिती पाहून घेऊ शकता। तर याविषयी एकूण जे पद आहेत औषध निर्माताचे सुद्धा 1271 पदं मंजूर झाले होते, त्यापैकी फक्त 1087 पदं भरून घेण्यात आलेले आहेत आणि अजून देखील 184 पदं जे आहेत ते रिक्त आहेत, त्यासाठी सुद्धा पदभरती निघू शकते। वेगवेगळे जे काही पदं आहेत जवळपास खूप साऱ्या 86 प्रकारचे वेगवेगळे जे पदं आहेत हे पदं अजून भरतीसाठी येऊ शकतात। तर यामध्ये बघा एकूण आतापर्यंत 24,204 ग्रुप क चे पदं मंजूर झाले होते, त्यापैकी 17,855 पदं भरून घेण्यात आलेले आहेत आणि अजून देखील ग्रुप क चे 6,349 पदं जे आहेत ते अजून देखील रिक्त आहेत, यासाठी पदभरती लवकरच येऊ शकते। तर विभागानं इथे एक टीप दिलेली आहे बघा, गट क संवर्गातील सरळ सेवेची एकूण 6,939 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन निवड यादीतील उमेदवाराचे समुपदेशनाने एकूण 3,994 नियुक्ती आदेश देण्यात आल्या आहेत। तर बघा यांनी याच्यात काय नोट दिली की जे 6,939 पदभरती झालेली आहे याच्यामध्ये यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती 2023 मध्ये ग्रुप क साठी 6,939 पदांसाठी आणि त्यामध्ये
फक्त 3,914 जे पद आहेत या पदांना आत्तापर्यंत समुपदेशन म्हणजेच नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. जवळपास अजून देखील 3,000 प्लस जे पद आहेत हे पद यामध्ये रिक्त आहेत. ग्रुप ड मध्ये एकूण बघा 13,091 एवढे पद जे आहेत हे पद सरळ सेवा आणि कंत्राटी पद्धतीनं भरण्यासाठी रिक्त होते. त्यापैकी 8,201 पद भरून घेण्यात आलेले आहेत आणि अजून देखील 4,890 जे पद आहेत हे पद रिक्त आहेत. यासाठी एका मित्राने आपल्या RTI टाकला होता आणि त्यामध्ये आपल्याला ही पूर्ण माहिती मिळालेली आहे आणि या माहितीचा आपण तपशील पूर्ण डिटेल्समध्ये पाहिलेला आहे. तर बघा मित्रांनो, आत्तासुद्धा ग्रुप क चे 8,480 आणि ग्रुप ड चे 4,890 असे 13,360 पद रिकामे आहेत. जून 2024 पर्यंत 2023मध्ये जी पदभरती निघालेली होती त्या पदभरतीला जवळपास डिसेंबर महिन्यापासून नियुक्त्या देणं चालू आहे. जून अखेरपर्यंत जितक्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांना सोडून ही जी तपशील आहे हा त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि याविषयी आपण आज डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. ही माहिती पाहून आपल्याला असं लक्षात येतं की लवकरच पदभरती 100% येऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आरोग्य विभाग तसेच DMER किंवा शासकीय सगळ्या पदभरतीची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.